त्यामुळे त्यांचेही मुवमेंट्स रेस्ट्रिक्ट होतील असं मला वाटतं. खरं राजकीय आपण वेगवेगळ्या शक्यतांचा आताच शैलेंद्रजींनी उल्लेख केला. मला वाटतं नानिवडेकर ताई तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की निदान भाजपाकडे असा एक स्टार कॅम्पेनर आहे तरी की त्यांना अपेक्षा होती की जर का त्या कॅम्पेनरने एखाद्या मतदारसंघामध्ये जर का येऊन प्रचारसभा घेतली तर तिकडे त्यांचं पारडं जड होऊ शकेल. पण असं चित्र आता अन्य पक्षांकडे असं दिसत नाही. आपण काय सांगाल? मी तुमच्या प्रश्नाशी तितकी सहमत नाही. नरेंद्र मोदी हे जरी स्टार कॅम्पेनर भारतीय जनता पक्षाकडे होते तरी सातत्याने होणाऱ्या त्यांच्या सभा आणि सातत्याने होणारे त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम यांना जनता आता परिचित झालेली आहे. त्या तुलनेमध्ये राहुल गांधी हे काहीसे नवे नेते मागच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय मंचावर अवतीर्ण झाले होते, त्यामुळे ते पण काहीसे लोकप्रिय होते. हरियाणाच्या निकालांनंतर त्यांच्या लोकप्रियतेवर सावट आलं असेल, पण इथल्या बाकी पक्षांकडेही लोकप्रिय नेते निश्चितपणे आहेत. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी खेचत आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील सहानुभूतीची मदत होईल का असं पाहिलं जात आहे. वृद्ध नाही मी लढतो आहे असं सांगणारे शरद पवार त्यांच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा त्यांच्या बाहेरच्या कार्यक्षेत्रात देखील असेल उत्सुकतेमुळे गर्दी खेचत आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस देखील बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत, जरी त्यांना विरोध करणारा एक मोठा प्रवाह सध्या वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असला तरी. त्यामुळे मला स्वतःला महाराष्ट्राची निवडणूक अजिबात मोदी सेंट्रिक किंवा एखाद्या नेत्याच्या सेंट्रिक वाटत नाही. निवडणूक आयोग राजकीय नेत्यांची सोय न बघता एकाच टप्प्यात निवडणूक घेतोय आणि आपण स्वायत्त आहोत याचं दर्शन घडवतोय, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या देशातल्या यंत्रणा या राजकीय पक्षांच्या इशाऱ्यानुसार चालायला नकोत. 75 वर्ष झालेली आहेत देशाला. या सगळ्या संस्था तेवढ्या प्रौढपणे आणि प्रगल्भपणे वागतील अशी अपेक्षा तरी ठेवणं उचित आहे. पण हे सगळं बोलल्यानंतर महाराष्ट्राचा जो सारीपाट आहे या सगळ्या नेत्यांच्या लोकप्रियतेचा तो अधिकाधिक इंटरेस्टिंग होत जातो आहे. कल्याणकारी योजनांचं फळ मिळेल म्हणून युती कदाचित पुढे जाऊही शकेल, पण आघाडीने ज्या पद्धतीने कडवा विरोध लोकसभेला केला होता आणि सत्तेत येण्याची संधी जी दिसत होती ती संधी त्यांचा आत्ताचाही ड्रायव्हिंग फोर्स असेल. त्यामुळे मी फक्त लांबलेल्या निवेदनात शेवटचं वाक्य म्हणते, कदाचित या महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सर्वाधिक रोमहर्षक आणि विजयाची मार्जिन सर्वाधिक कमी असलेल्या निवडणुका ठरू शकतील. खरं. आणि मला असं वाटतं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असेल की 5 वर्षापूर्वी जेव्हा आपण निवडणुका सुरू व्हायच्या आधी जेव्हा चर्चा करत होतो कदाचित याच मंचावरती, तेव्हाचं जे चित्र होतं आणि तेव्हाची ज्या आघाड्या होत्या आणि ज्या युती होत्या त्या आता ऑल टुगेदर अगदी दुसऱ्या बाजूला जाऊन बसल्यात आणि सगळी समीकरणं पूर्णतः बदलली आहेत. शैलेंद्रजी, आपण याच्याकडे कसं पाहता? नाही, समीकरणं बदलली आहेत. त्याच्यात 2 खूप मोठ्या घटना महाराष्ट्रात घडल्या की ज्याच्यामध्ये शिवसेना नावाचा पक्ष फुटला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला, की जे दोन्हीही राजकीय घटना या अभूतपूर्व अशाच आहेत. आणि त्यामुळे जे प्रमुख 4 पक्ष आहेत त्याचे 6 पक्ष झालेत. म्हणजे आता आपण किती नाही म्हटलं तरीसुद्धा शिवसेनेमध्ये 54 जे आमदार होते त्या 54 मधले 40 एकनाथ शिंदेंकडे गेले, ते मुख्यमंत्री झाले. आणि तरी देखील आज उद्धव ठाकरेंना ज्या प्रमाणात सहानुभूती मिळाली लोकसभेच्या वेळेला आणि आज त्यांचे जे खासदार निवडून आले ज्या संख्येने, ते जर लक्षात घेतलं तर एकनाथ शिंदे गेल्यानंतरही उद्धव ठाकरे दुबळे ठरलेले नाहीत हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालं. हा एक भाग. दुसरीकडे तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत की अजित पवारांसारखा नेता त्यांच्या पक्षातून फुटून बाहेर पडला आणि तो एकटा नाही बाहेर पडला. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील असे मातब्बर नेते बाहेर पडले की जे अतिशय म्हणजे 15-20 वर्ष मंत्री असलेले लोक बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा शरद पवार नावाचा एक खरोखर 80 पार केलेला नेता एकटा पडला की काय असं चित्र होतं. पण तेही लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालं की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकसभेच्या जागांपैकी अजित पवारांच्याकडे असलेले तटकरे हे एकटे निवडून आले आणि त्या मानाने शरद पवारांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सर्वाधिक ठरला. आता हे जर लक्षात घेतलं तर हे राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रात कधी झालं नाही इतकं मोठं आहे. म्हणजे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले ती मोठी घटना जशी होती तितक्याच मोठ्या 2 घटना शिवसेना फुटण्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याची झाली. आणि एवढं सगळं होऊन एकनाथ शिंदेंचं सरकार जे सत्तेवर आलं आत्ता, ते येऊन सुद्धा या सरकारला खूप मोठा कडवा विरोध आणि खूप मोठं आव्हान उभं करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे
हे चित्र लोकसभेच्या यशामुळे निर्माण झालंय. खरं त्यामुळे शैलेंद्रजींनी हे सगळं लक्षात घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी समीकरणं बदलली आहेतच आणि ती पूर्णांशाने दोन पक्ष फुटल्यामुळे बदलली आहेत. आणि दोन्ही राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस फक्त फुटलेले नाहीत, तरी भारतीय जनता पक्ष तितका तुल्यबळ किंवा स्ट्रॉंग राहिला आहे का, आणि जितका दुबळा काँग्रेस होता किंवा काँग्रेस होती ती 14 आणि 19च्या तुलनेत आता बळकट झाली आहे का, यामुळे ती निवडणूक खूप रंजक ठरेल असं वाटतं. शैलेंद्रजींनी आताच उल्लेख केला की तब्बल 6 प्रमुख पक्ष हे आता आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये कार्यरत दिसतात. आपण काय सांगाल? मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात जे जे काय काय घडलं ते नैतिक आहे की अनैतिक आहे, इथपासनं या सगळ्या प्रश्नांवर आपण विचार करायला हवा. मी पुन्हा येईन हा एक प्रो इन्कम्बन्सीचा नारा देत देवेंद्र फडणवीस यांनी मतदान मागितलं होतं. मतदारांनी त्यांना साथ दिली होती, जागा कमी झाल्या होत्या, पण कौल भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मिळाला होता. बंद दरवाजाआड काय चर्चा झाली हे खरंच आपण कोणी सांगू शकत नाही, पण मला दिलेलं आश्वासन पाळलं नाही हे सांगत उद्धवजी वेगळे निघाले आणि त्यांनी महाराष्ट्राचं राजकीय समीकरण पार बदलून टाकलं. हिंदुत्ववादी शिवसेना काँग्रेसशी हातमिळवणी करेल असं कुठेही केव्हाही वाटलं नव्हतं. हे झाल्यानंतर या सगळ्या घटनांचं राजकीय उत्तर द्यायला म्हणून त्यांचा पक्ष आणि आम्ही तुमच्याबरोबर येतो असं सांगून ऐनवेळी न आलेला, म्हणजे ही देखील एक चर्चेतली माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला. या सर्व आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा सगळा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्याला स्पर्श करत सरन्यायाधीश ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी बोलणार नाही, त्यांची मुदत संपल्यावर काय बोलायचं ते बोलीन, अशाही पद्धतीचं एक न्यायव्यवस्थेला आव्हान देऊन झालंय. काका पुतण्या वेगळे झाले आहेत. मी खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच राज ठाकरे बाजूला निघाले होते. तसं पवारांबाबत होणार नाही असं मानलं जायचं, पण तसंही झालं नाही आणि शरद पवारांच्या छत्रछायेत मोठे झालेले अजित पवार बंड करून वेगळे निघाले. त्यामुळे हे रामायण ते महाभारत असा सगळा हा प्रवास आहे. खरं तर निवडणूकपूर्व युती तोडून वेगळी काही रचना अस्तित्वात आणण्याला कायद्यांनी बंदी नाही, पण तशा प्रकारचं कायद्यात प्रावधान करायला हवं का हा प्रश्न या सगळ्या घडामोडींनी निर्माण केला होता. अर्थात आपण नैतिकतेच्या आधारावर हा प्रश्न उपस्थित केला असतानाच लोकसभेच्या निवडणुकीत मात्र जो काय खेळला होबे झाला तो आम्हाला मान्य नाही असा मतदारांनी कौल पण देऊन टाकलेला आहे. आणि सरते शेवटी तरी देखील फर्स्ट पास द पोल या न्यायाने हे सगळे निवडून आलेले आहेत. प्रत्यक्ष मतदानातली आणि मतं जी मिळाली आहेत त्यातली तफावत जेमतेम 1 ते 1.5% आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय पट इतका रोमहर्षक होईल, इतकं काहीतरी तिथे नवं घडणारं असेल ज्याला मला माहीत नाही की कायद्याच्या टर्ममध्ये काय म्हणायचं, नैतिकतेचे निकष लावायचे की नाही, पण महाराष्ट्राचा प्लॉट अत्यंत काहीतरी वेगळाच झालेला आहे. आणि त्यामुळे या विधानसभांच्या निर्णयाकडे मी पत्रकार म्हणून कमालीच्या उत्सुकतेने पाहते. आणि एक अजून महत्त्वाचा मुद्दा शैलेंद्रजी, थोडा असला तरी महत्त्वाचा आहे की मनसेचे जे सर्व आहेत राज ठाकरे, त्यांनी लोकसभेमध्ये तर बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण आता मात्र सर्व जागांवरती भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचे एक त्यांनी धोरण निवडलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्याचं कारण साधं असं आहे की लोकसभेची निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फार काही प्रॉस्पेक्ट किंवा भवितव्य आहे किंवा नाही हे त्यांना माहीत होतं पूर्ण, आणि त्यामुळेच त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आणि देशाचं हित मी पाहिलं वगैरे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. परंतु सरतेशेवटी तेही राजकारणी आहेत, त्यांचा पक्ष वाढवायचा त्यांना अधिकार आहे. आणि जसं लोकसभेला भारतीय जनता पक्षाच्या दावणीला त्यांचा पक्ष बांधला असं काही लोक टीकाकार त्यांचे म्हणतील, तसं त्यांनी आत्ता जर केलं तर त्यांची फरफट होईल आणि त्यांना हव्या तेवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यांना त्यांची ताकद दाखवून देण्याची याच निवडणुकीला संधी आहे असं त्यांना वाटत असावं आणि त्यामुळे ते सर्वाधिक जागा लढत आहेत. खरे लोकसभेचा आपण आता चर्चा करतोच आहोत, तर लोकसभा निवडणुकीनंतर तयार झालेल्या धारणेला भाजपाच्या हरियाणा